हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझवे न शंभो मज को न तारी. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाचे काही माहिती, पूजाविधी, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शके 1947 विश्वासू नाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू, शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025, अश्विन मास शुक्ल पक्ष. हे प्रदोषव्रत सामान्य वैष्णव व शैवांसाठी आहे मित्रांनो. वीरशैव लिंगायत समाजासाठी नाही मित्रांनो. तेव्हा या प्रदोष व्रताचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत. प्रदोष तिथीला शनिवारी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांपासून सुरुवात होत आहे. ती रविवारी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे. अचानक अशौच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी, दारी वा मंदिरात कुठेही घेऊ नका. मंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाता आले तर अवश्य घेऊन जावे. अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. आज अग्नी पृथ्वीवर हजर नसल्याने मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकणार नाही. जे आपण यापूर्वी कधी करत असाल, सुरू केले असेल तरच आपण ते करू शकता. मित्रांनो, आज ब्रह्मचार्याचे पालन अवश्य करा. लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास व महानैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा. उपवास काळात फळे व फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा वा गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या जपत राहा. काम, क्रोध, विषय सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केस व नखी कापणे इत्यादी कटाक्षाने टाळा. सायंकाळी प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या संस्कृत वा मराठी भाषेत करा. किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल, तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा आपल्या घरच्या जागृत शिवलिंगावरच करा. लिंगाष्टक म्हणा, 108 शिवनामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर भरा. आरती, कापूर आरती घ्या, घालीन लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशा विविधिवत पूजेची सांगता करून येतात. मित्रांनो, वीरशैव लिंगात शिवभक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही. जर ते 2 वा 3 वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर, शिवाय सदर इष्टलिंग दीक्षा विधिवत गुरुकडून, देहधारी गुरुकडून मिळालेले असेल तर, अन्यथा ते सामान्य शैवामध्येच मोडले जाणार मित्रांनो. ब्राह्मण वा लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्म, वडी, रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडा. संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगणगान करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा. शिवलीलामृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठण करा मित्रांनो. यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिव ध्यान धारणा देखील करा. अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नावे पुण्य जमा करावं, सुखी व्हा, समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.